नाशिकमध्ये लिफ्ट अपघात, महिला कर्मचारी गंभीर जखमी. नाशिकमधील आडगाव परिसरातील डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी दुपारी लिफ्टशी संबंधित अपघात घडला. या घटनेत ज्योती अहिरे वय वर्ष 50 या महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार ऑपरेशन थिएटरसाठी साहित्य वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या लिफ्टजवळ त्या काम करत असताना अपघात झाला. जखमी महिलेच्या डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत आहे आणि या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होता का, तसेच सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का याची चौकशी केली जाते आहे. दरम्यान या घटनेनंतर शहरातील लिफ्ट सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुद्धा बोलत माझ्या आईला मारून टाकलं, माझ्या आईला मारून टाकला. आता काय बोलायला राहते, काय करायला तिला? अरे मारून टाकलं माझ्या आईला. लिप पाहिले मी बरं का, लिप पाहिली मी. कोणता डॉक्टर इकडे समोर असायला वाटतं? डॉक्टर नाही का इथं कोणीच? इथं कोणी डॉक्टर नाही का? लाईव्ह चालू आहे बर का. मेडिकल कॉलेजला कोणी डॉक्टर नाही, कोणी सांगायला तयार नाही का माझ्या आईचा जीव कोणी घेतला. ती लिफ्ट माझ्या आईच्या अंगावर एवढी पडली, रक्त बा, तिथलं रक्त बारे